मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. आपल्या या वंदे मातरम जे राष्ट्रगीत आहेत त्याला 150 वर्ष होत आहेत आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी वंदे मातरम गीत घेणार आहोत आणि वंदे मातरम गीत झाल्याच्या नंतर मग राहिलेला कार्यक्रम पुढे आपण सुरू करणार आहोत. सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे आणि आता वंदे मातरम गीत या ठिकाणी होणार आहेत. राहता तालुक्यातील श्री क्षेत्र धनगरवाडी या ठिकाणी संत योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्तानं मंगळवारी ऐतिहासिक सोहळा पार पडला. एकाच ठिकाणी तब्बल 5,25,511 भाविकांनी एकाच वेळी वंदे मातरमचं सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम स्थापित केलाय. सराळाबेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराजांच्या आयोजनाखाली हा विक्रम नोंदवला गेला. वंदे मातरमच्या सामूहिक गायनाचा यापूर्वीचा विश्वविक्रम 1,04,637 सहभागींच्या नावावर होता. 12 जानेवारी 2010 रोजी पुणे येथे द आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या अंतर्नाद संगीत कार्यक्रमात हा विक्रम नोंदवला होता. तर आता धनगरवाडी येथील कार्यक्रमात त्यापेक्षा तब्बल 4 पटीहून अधिक भाविकांनी सहभाग घेत हा विक्रम मोडलाय. या विश्वविक्रमाची अधिकृत नोंद झाल्यावर विनर्स बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्डचे अध्यक्ष तथा 184 विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय डॉक्टर दीपक हरके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराजांना विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र प्रदान केलं गेलंय. मिस इंडिया तथा विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या चेअरमन डॉक्टर ईशा अग्रवाल यांनीही महंत रामगिरी महाराज यांचं या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन केलंय. या सोहळ्याला सराळाबेटचे विश्वस्त आणि मार्गदर्शक मधु महाराज, पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वागचौरे, आमदार विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे, आमदार रमेश बोरनारे, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठल लंघे तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. वंदे मातरमच्या घोषानं धनगरवाडी परिसर दुमदुमून गेला. लाखो भाविकांच्या सहभागातून साकारलेला हा सोहळा अहिल्यानगरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण ठरलाय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी. राहता छोटीशी असणारी धनगरवाडी आणि धनगरवाडीचा असणारा परिसर यांनी जो सप्ताह भव्य केलेला आहे आपल्याला सांगताना आनंद वाटेल साहेब. या धनगरवाडीची लोकसंख्या फक्त 1200 आहेत असणारं गाव, परंतु आजूबाजूच्या सर्व गावांनी त्यांना सहकार्य केलं आणि हा कार्य सप्ताहाचं भव्य अशा प्रकारे पार पडत आहेत. काय आज या ठिकाणी सर्वात मोठे वंदे मातरमचं सामूहिक गायनाचा विश्वविक्रम या समारोपाच्या काल्याच्या कीर्तनामध्ये होत आहे. मी आदरणीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण रामगिरी महाराजांना हे प्रदान करावं. सर्वांचे अभिनंदन. खाली. भारत माता की जय. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.